हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आहे सुट्टीचं. म्हटलं काय करूया. सो मी डिसाईड केलं की आज काहीतरी नेहमीच बनवायचंच असतं, तर म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया. सो मी आज काय बनवणार नाही आहे. सो म्हटलं मी डिसाईड करते की म्हटलं आज व्हॉट आय ईट इन अ डे असं करूया. लास्ट टाईम मी जेव्हा तुमच्याबरोबर शेअर केला होता तेव्हा तो अनहेल्दी व्हर्जन शूट होता. अनहेल्दी नाही, सॉरी, हेल्दी व्हर्जन होता तो माझा. सो आज म्हटलं असं काहीतरी आज अनहेल्दी व्हर्जन करूया, कारण ते रोज रोज तर खात नाही. खाणं तेव्हाच होतं जेव्हा ऑफिसमध्ये जाणं होतं, अदरवाईज खाणं होत नाही. खाणं जेवढं घराच्या घरात मी जे काही बनवते तेच कन्झ्युम करते. ऑफिसमध्ये गेलं ना की काही ना काहीतरी बाहेरचं खाणं होतं म्हणजे होतं. सो येस, सो आज म्हटलं काही बनवणार नाही आहे. जे काही असेल, जे काही म्हणजे बनवणार असलं तरी पुन्हा रेसिपी नाही सॉरी, अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. पूर्ण रेसिपी नाही शूट करणार, फक्त दाखवणार की मी काय बनवते. अँड येस, बघूया आज काय काय खादाड कार्यक्रम होणार आहे. आणि म्हटलं काहीतरी असा रॅन्डम शूट केला पाहिजे, म्हणून म्हटलं आज करूया. आय होप तुम्हाला आवडेल. सो काय काय खाणार आहे दिवसभरात ते बघण्यासाठी स्टे ट्यून. तर सांगितल्याप्रमाणे आज मी शूट करणार आहे व्हॉट आय ईट इन अ डेचा व्हिडिओ. सो मी सकाळपासून जे रात्रपर्यंत जे काही खाणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो ब्रेकफास्टमध्ये मी आज खाणार आहे, तो पण अनहेल्दी व्हर्जन आहे आजचा. सो मी ब्रेकफास्टमध्ये सुद्धा आज समोसा विथ पाव खाणार आहे. इथे मिरची आणि चटणी आहे, सोबतच ग्रीन टीसाठी पाणी गरम करत ठेवलं आहे. सो आता मी हे एन्जॉय करणार आहे. सो बघू दुपारी काय करायचं आहे काय नाही. सो अकॉर्डिंगली ते तुमच्याबरोबर शेअर करेन. सो आता पटकन हे ब्रेकफास्ट करून घेते आणि मग भेटते. बेसिकली मी खाणार नव्हती हे, बिकॉज नाहीच खात मी, खूप असं क्वचित खाते. फक्त ऑफिसला जाणं ना की भरपूर खाणं होतं, अदरवाईज नाही होत. पण म्हटलं गावाला जायचं आहे, मग 4 दिवस असं काही बाहेरचं जंक खाताच येणार नाही आहे. सो म्हटलं आज खाऊया. आणि येस, इट्स यमी. आणि आता डायरेक्ट भेटूया लंचला. काहीतरी फ्रूट म्हणून मी आता खाते द्राक्ष, त्यात जर असं मीठ स्प्रिंकल केलं. सो आता हे खाणार आहे. हॅलो, सो लंचची वेळ झालेली आहे आणि किचनमध्ये मी आली आहे. मी काय बनवणार नाही आहे, जस्ट तुम्हाला दाखवणार आहे की मी काय बनवून खाणार आहे. आणि येस, लास्ट टाईम मी जेव्हा व्हॉट आय ईट इन अ डे शूट केला होता तेव्हा मी हेल्दी व्हर्जन तुमच्याबरोबर शेअर केलेला. सो म्हटलं यावेळेस थोडं अनहेल्दी शेअर करते. तर म्हटलं असं काय खाता येईल जे घरातल्या घरात लवकर बनेल. तर म्हटलं आधी विचार केला मॅगी. म्हटलं मॅगी अशी प्लेन मला जास्त आवडत नाही, मी ओकेशनली प्लेन खाते, अदरवाईज मॅगी मी ॲक्च्युली कमी खाते. पण मग असं विचार केला की काय करू. म्हटलं भाज्या टाकून मला करायला तेवढा म्हणजे वेळ नाही आहे किंवा इच्छा नाही आहे. सो म्हटलं काय करता येईल. तर म्हटलं मॅगीचाच भाऊ जो आहे पण कोरियन फ्लेवरमध्ये, तो आहे निसिन्सचा. हा कोरियन किमचीवाला फ्लेवर आहे आणि हा खूप स्पायसी असतो. तर म्हटलं हे करूया. म्हटलं काहीतरी अनहेल्दी खायचं आहे तर म्हटलं हे खाऊया. आणि हे स्पायसी पण छान लागतं. सो म्हटलं आज हे बनेगा. सो मी पाणी ऑलरेडी तापत ठेवलेलं आहे. ह्यात जस्ट मी हे टाकते, डिप करते. त्याला जास्त वेळ लागत नाही. हे जस्ट बॉईल झालं की याच्यात फक्त हे मसाले ॲड करायचे. ह्याचे हे दोन्ही मसाले जाम स्पायसी असतात. एक असतं हा सीझनिंग ऑइल जो आहे तो खूप स्पायसी असतो, आणि दुसरा आहे सीझनिंग मिक्स. तो हे दोन्ही मसाले ॲड केले ना की ती किमचीसारखा फ्लेवर येतो, आणि ती नूडल्स जे आहे मॅगी नूडल्स ते असे स्पायसी होतात. सो ते किक बसते जेव्हा इथे जातं ना तेव्हा ती मजा येते. सो आता मी ते पटकन असं बॉईल झालं की मग तुम्हाला भेटते. ओके, तर हे कुक झालेले आहेत. तर मी एका वाडग्या त्याला काढून घेते. मला याचा एक प्लस पॉईंट हे चांगला वाटतं की याची क्वांटिटी ना फार कमी असते, मॅगीसारखी भरपूर नसते. ॲक्च्युली मॅगीला तोड नाही आहे कसलाच, कारण मॅगी हीच बाप म्हणजे ती ऑसम असते. तिला कधीही खा, कसंही खा, ती नेहमी छान लागते. तिला तोडच नाही आहे. पण मला सांगायचं आहे की या कोरियन किमचीचा जो आहे निसिनचा, त्याला असंच क्वांटिटी थोडीशी असते, म्हणजे भरपूर नसते. सो असं हेवी होतं कारण ते स्पायसी असतं. पण असं नाही की असं भरपूर केलं आणि मग भरपूर खाणार म्हणून असा प्रकार नाही. ते एका माणसाने ते संपून जातं. सो तो एक मला पार्ट आवडतो. पण तरी मॅगी इज बेस्ट, ईस्ट और वेस्ट. ओके, सो या बाउलमध्ये मी असं प्लेन घेतलेलं आहे बॉईल करून ही मॅगी. तुम्ही बघू शकता छान गरम गरम आहे. सो आता आपण हे ॲड करूया याच्यात. सो पहिले मी ॲड करणार आहे हे स्पाइस मिक्स.
सो हे प्रेस केलं ना की लगेच तो ऑइल निघून जातो, हात खराब होतात. स्मेल बघा असं एकदम स्पायसी घुमायला लागला. आता छानपैकी याला मिक्स करून घेते. ओके, मिक्स करून गेल्यानंतर यांचा रंग बघा छानसा असा लाल लाल झालाय. सो आता याला मस्त एन्जॉय करूया. थोडीच क्वांटिटी घेते कारण हे खूप स्पायसी असतं. खूपच स्पायसी आहे, तरी संपवणार मी याला. सो भेटूया इव्हनिंगला. तर गाईज फायनली संध्याकाळची वेळ झालेली आहे. मी संध्याकाळपर्यंत फक्त बाहेरचं खाल्लं आहे. बाहेरचं पण खाल्लं आणि जे नूडल्स खाल्ले ते बाहेरचंच आहे ना, फक्त बनवायचं काम केलं आहे. आणि आता तिथे चहा, कारण संध्याकाळ म्हटलं की चहा इज मॅन्डेटरी. मला सकाळी डोळे उघडण्यासाठी पण चहा लागतात. ते मी शूट नाही करू शकली कारण नंतर ठरलं की आज काय करायचं काय नाही. सो मी ते नाही शूट केलं. पण मला डोळे उघडण्यासाठी चहा खूप लागते. मी डायटिंगवरती पण जेव्हा मग होती ना, तेव्हा माझा पहिला कप चहाचा असायचा. तो मी एवढा नाही, थोडा घेतला, जास्त नाही घेत मी, हाफपेक्षा पण कमी घेतला आहे. पण चहा हवा, चहाशिवाय काहीच होत नाही. मला त्या लोकांचं कौतुक वाटतं जे लोक चहा आणि कॉफीशिवाय राहतात. खरंच म्हणजे कसं त्यांची झोप उडते कशी, मी हा खूप विचार करते. बट एनिवेज आपण प्यायचं. चहा इज टॉनिक. जे म्हणतात ना चहा चांगली नाही, प्लीज प्लीज लांब जा, या व्हिडिओजपासून पण लांब जा. कारण चहा इज टॉनिक. हे टॉनिकचं काम करतं. जोपर्यंत हे पिणार नाही तोपर्यंत ती एनर्जी येत नाही. तर मी पिणार. कितीही जरी बोलले लोक की चहा चांगली नसते तरी मी पिणार. सो आता छान एन्जॉय करते याला. हॅलो. सो लास्ट आता माझा फायनल इव्हनिंगचा स्नॅक जेवण म्हणायचं, स्नॅक ना, झोप येते मला खूप. आणि ते म्हणजे आहे फ्रँकी, जो मी आता खाते. खूप वेळ झाला आणून ठेवला. आता कामं होती ती आवरायची होती पटापट, म्हणून म्हटलं ती करून घेऊया मग खाऊया. सो खूप उशीर झाला. सो पटापट याला एन्जॉय करते. आणि यस, या व्हिडिओला पण इथेच एंड करते. याच्यानंतर मी ग्रीन टी घेईन कारण हे पचायला पण हवं. आणि मग झोपून जाईन. आणि मला सांगा तुम्हाला माझा आजचा हा नुसता खादाडवाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.